नमस्कार मित्रांनो, मी रुपाली ढगे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की भगवान विष्णू म्हणजे श्रीहरी विष्णू हे वर्षातले 4 महिने योग निद्रेमध्ये जातात। तर आणि त्याच एका दिवसापासून सुरुवात होते चातुर्मासाला। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की खरंच देव झोपतात का, त्या चातुर्मासाचं महत्त्व काय आहे, किंवा देवशयनी आषाढी एकादशी महत्त्व म्हणजे अद्भुत महत्त्व काय आहे, तर आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला आपला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मी रुपाली ढगे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी म्हणजे काय हो, तर आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी, हरिशयनी, पद्मा किंवा आषाढी एकादशी असं म्हणतात। तर ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस आहे का, तर उपवास तर आहेच, पण हा दिवस भक्ती, संयम, आत्मशुद्धी आणि नव्या आध्यात्मिक प्रवासाची एक सुरुवात आहे। याच दिवशी भगवान श्री विष्णू सागरातील शेषनागावरती विराजमान होऊन योगनिद्रेमध्ये जातात अशी श्रद्धा आहे। तर मित्रांनो, भगवान विष्णू योगनिद्रेत का जातात, तर पुराणानुसार श्री विष्णू हे संपूर्ण सृष्टीचे पालन करतात। तर आषाढी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत ते योगनिद्रेत राहतात। ही झोप एक सामान्य झोप नसून ती विश्वाच्या संतुलनाच्या, सृष्टीच्या चक्राची आणि अंतर्मुख होण्याची दिव्य अवस्था आहे। तर याच काळाला काय म्हणतात, चातुर्मास। तर मित्रांनो, या 4 महिन्यांमध्ये जप, तप, दान, व्रत, नामस्मरण आणि सात्विक जीवनाला विशेष महत्त्व दिले आहे। तर मित्रांनो, नक्की आपण आषाढी वारीचं महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊ। याच दिवशी लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह पंढरपूरला येतात। टाळ, मृदुंग, अभंग आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने संपूर्ण पंढरपूर अगदी दुमदुमून जातं। वारी आपल्याला काय शिकवतं, तर अहंकार सोडा, सेवा करा आणि प्रत्येकामध्ये विठू माऊलीला पहा। मित्रांनो, आजच्या काळासाठी काय म्हणजे आज आपल्याकडे सर्व सुखसोयी आहेत, पण मनाला शांती आहे का, तर देवशयनी एकादशी आपल्याला सांगतं की थोडा वेळ स्वतःसाठी काढा, मन शांत करा आणि देवाचं नाव घेऊन आई वडिलांची सेवा करा आणि गरजूंना मदत करा। यातच खरी भक्ती आहे। मित्रांनो, भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, पण भक्ताच्या प्रेमासाठी त्यांचे हृदय कधीच झोपत नाही। म्हणून या देवशयनी एकादशीला फक्त उपवास करू नका, तर आपल्या मनातील राग, मत्सर आणि अहंकार यांचाही त्याग करा, कारण खरी एकादशी म्हणजे मनाची शुद्धी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।